नमस्कार. तसं स्वादम किचनमध्ये आपणा सर्वांचं खूप खूप स्वागत. आज मी करते आहे सोजीचा म्हणजे दलियाचा पनीर चीज चिला. चला तर मग बघूया कसा करायचा ते. त्यासाठी लागणारं साहित्य म्हणजे सगळ्यात पहिले आपल्याला लागणार आहे गव्हाची सोजी, ज्याला दलिया पण म्हटलं जातं. हे 1 कप. ह्याचं प्रमाण तुम्ही वाटीने घेऊ शकता, कपाने, किंवा तुम्ही वजनाप्रमाणे घेऊ शकता. समजा जर आपला दलिया 200 ग्रॅम असेल तर आपल्याला दही घ्यायचं आहे 100 ग्रॅम. म्हणजे 1 कप दलियाला अर्धा कप दही आणि त्या दह्याच्या अर्ध पाणी. म्हणजे जेवढं काही सगळं प्रमाण 1 कप दलिया, अर्धा कप दही आणि दह्याच्या अर्ध पाव कप आपल्याला पाणी असं घ्यावं लागणार आहे. मी इथे 200 ग्रॅम दलिया घेतलेला आहे, 100 ग्रॅम दही घेतलेलं आहे आणि 50 ग्रॅम मी पाणी वजनाने घेतलेलं आहे. यामध्ये मी कांदा आणि मिरची बारीक चिरून घालणार आहे. तुम्ही इतर भाज्या पण घालू शकता. त्यानंतर आपलं नावच आहे पनीर आणि चीज, त्यामुळे आपण चीज क्यूब किंवा चीज स्लाइस तुम्ही काही पण घेऊ शकता. पनीर आहे, चवीला मीठ लागणार आहे. तुम्ही तव्यावर जेव्हा चिला टाकणार तर तुम्ही बटरमध्ये करू शकता, तेलातही करू शकता. ऑप्शन आहे आपल्याकडे तेल किंवा बटरचं. सर्वात पहिले आपल्याला हा सोजी जी आहे किंवा जो दली आहे एका भांड्यात काढून 1 किंवा 2 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. ते धुतल्यानंतर त्यामध्ये आपल्याला हे दही आणि पाणी आणि चवीप्रमाणे मीठ टाकून 15 मिनिट ते अर्धा तास भिजवून ठेवायचं आहे. हे बघा, मी दलिया, दही, पाणी आणि मीठ सगळं असं एकत्र केलं होतं, भिजवून ठेवलं. अर्धा तास होत आलेला आहे. असं तर हे छान मुरलेलं आहे. खरं हा दलिया तो कधी जाड कधी बारीक कसाही असू शकतो, म्हणून आता याला आपण एकदा मिक्सरमधनं काढून घ्यायचं आहे. आणि काढल्यानंतर जर आपल्याला गरज वाटली तरच थोडंसं पाणी घालायचं, नाही तर काही गरज नाही. मी आता याला मिक्सरमधनं बारीक करून घेते थोडं. हे बघा, आपल्याला आता अजिबात यात पाणी घालण्याची गरज नाही आहे. इतकं ते व्यवस्थित झालेलं आहे. आता याला थोडंसं एक फेटून घेऊया, एखाद मिनिट वगैरे छान. त्याला असे थोडासा फेस किंवा थोडेसे बुडबुडे येतपर्यंत असं थोडंसं फेटून घ्यायचं. हे बघा, हे जे आपलं बॅटर आहे आता या पद्धतीने पहा, खालचं वरचं काही येत नाही. या बोटाने आपण जी रेष केली ती तशीच्या तशी राहते, म्हणजे आपलं बॅटर परफेक्ट झालेलं आहे. पॅनवर थोडंसं बटर घालूया. पसरवून घेऊया ब्रशने आपलं बटर आणि आता लगेचच याच्यावरती आपलं जे बॅटर आहे ते घालूया. ते बघा, याच्यावरतीच मी कांदा आणि हिरवी मिरची घालते आहे. त्यामुळे मी वेगळं, तुम्ही याच्यावर चिली फ्लेक्स किंवा तिखट असं घालू शकता. मी हिरवी मिरची घातलेली आहे. त्यानंतर आपण याच्यावरती पनीर किसून घालणार आहोत. तर मी पनीर याच्यावर किसते. आणि पनीर झाल्यावरती हा चीज क्यूब आहे, तुम्ही स्प्रेड करून ठेवू शकता. हे चीज आहे मी याच्यावर असं किसून घालते आहे. गॅस माझा मध्यम आहे. हे बघा, आपण पनीर आणि चीज दोन्ही त्याच्यावर किसून टाकलेलं आहे. आता याला एखाद मिनिटासाठी आपण झाकून ठेवणार आहोत.
हे पहा आता 1 मिनिट झालं आहे. आपण आता झाकण काढूया. बघा आपला चिला आता किती छान निघतो आहे. आता याला थोडंसं पलटून घेऊया. काही सेकंदासाठी याला पलटून मी तुम्हाला काढून दाखवते. मग आता आपण याला काढून घेऊया. हे बघा असा मी हा प्लेटमध्ये काढला आहे. खूप सुंदर झालेला आहे. अजून मी तुम्हाला करून दाखवते. हे आता आपण या छोटेसे करूया चिले एकदम. आणि याला मी तेल लावलेलं आहे. मगाशी आपण बटर वापरलं होतं. हे पहा प्रत्येक याच्यावर थोडं थोडं आपण बॅटर घालूया. छोटे छोटे दिसायला छान दिसतात आणि सर्व करायलाही छान दिसतात. चवीला तर उत्तम झालेलेच आहेत. तुम्ही करून बघा. नक्की तुम्हाला हे झटपट होणारं पदार्थ नक्की आवडेल. आणि असं काही नाही की अर्धाच तास तुम्ही भिजत टाकलं पाहिजे. एक 10 मिनटात देखील हा सोजी किंवा हे दलिया मुरून जातं. आणि तुम्हाला अजून जर झटपट करायचं तुम्ही यात चिमूटभर सोडा नाही तर पाव चमचा इनो पण घालू शकता. मी याच्यात काहीही घातलेलं नाही आहे. तुम्हाला जर माझं हे सगळे व्हिडिओज आवडत असतील तर आपल्या मित्रपरिवाराबरोबर शेअर करा. काय होतं माझा उत्साह वाढतो. असं तुम्ही शेअर केलं, तुमच्या कमेंट्स आल्या की करण्याचा उत्साह वाढतो. आता याच्यावर आपण पनीर किसूया. काय तुमच्या कमेंट्स म्हणजे खरं माझं टॉनिकच आहे. ते जसं आपण औषध घेतो मग आपल्याला खूप छान वाटायला लागतं ना, तसं तुमच्या कमेंट्स आल्या की मग मला छान वाटायला लागतं आणि उत्साह वाढतो की अजून काहीतरी वेगळं करून दाखवावं. त्यामुळे माझा व्हिडिओ आवडत असेल तर नक्की शेअर करा, लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आता याला असंच आपण 1 मिनिट ठेवूया. 1 मिनिट झालं आहे. आपण आता हे झाकण काढूया. हे बघा किती छान झालं आहे. याला असं पलटवून घ्यायचं. हे छोटे छोटे दिसायलाही छान दिसतात आणि व्हायला पण 1 मिनिटात एक मिनिटात 1 नाही 4 होतात. लागायला छान, दिसायला छान. असं एकंदरीतच लूकमध्ये बघितलं ते खूप क्यूट आणि छान दिसतात. आता मी तुम्हाला हे सगळे सर्व करून दाखवते. हे बघा आपले दलियापासून केलेले पनीर चीज चिले तयार आहेत. हा चिला दिसायला जेवढा सुंदर दिसतो तेवढाच चवीला देखील स्वादिष्ट लागतो. झटपट होणारा पौष्टिक असा हा चिला तुम्ही करून बघा. मला खात्री आहे तुम्हाला नक्की आवडेल. आणि मी परत एकदा आठवण करून देते की माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.